पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, आरोग्य विभागानं पाठवली नोटीस, 24 तासात अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारची मेहरबानी, रुग्णालयाला वार्षिक केवळ ₹1 भाडे तत्वावर जागा, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप। मुंबईतल्या मालाडमध्ये नमाज दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक 2025चा निषेध, काळ्या पट्ट्या बांधून मुस्लिम समुदायानं विधेयकाचा केला निषेध। ठाण्यामध्ये वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, विना हेल्मेट दुचाकीस्वारानं कारवाईचा राग मनात धरून केली मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा, पावसामुळे काही भागातला वीज पुरवठा मात्र खंडित। कर्जत खालापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नवी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य, जोरदार वाऱ्यांमुळे नागरिकांची उडाली तारांबळ, बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता। भिवंडीमध्ये अवकाळी पाऊस सुरू, जोरदार वारा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरुवात, अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। धाराशिवमध्ये वृद्ध दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला प्रयत्न, वैयक्तिक मालकीच्या जागेत अधिकृत बांधकाम सुरू असल्यानं तक्रार करून सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य हताश। भिवंडीमध्ये 6,20,160 रुपयांचा गुटखा जप्त, गुणगाव पोलिसांची कारवाई, 2 जणांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।